हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचन मध्ये। आता सध्या मार्गशीर्ष चालू आहे आणि काहींना उपवास असतो, तर मग म्हटलं की काहीतरी उपवास सोडण्यासाठीच आपण करूया। तर काय करायचं तर म्हटलं व्हेज पुलाव करूया। उपवास सोडण्यासाठी आपण व्हेज पुलाव करतोय। रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि सर्वांनाच आवडणारी आहे। आपण एखाद्या फंक्शन मध्ये सुद्धा आपण ती करू शकतो। तर चला बघूया व्हेज पुलाव व त्याचे साहित्य। आता व्हेज पुलाव आपण कुकर मध्ये करणार आहोत, तर आपण कुकर इथे घेतलेली आहे। त्याचबरोबर कांदा आपण घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले ते स्लाइस करून घेतलेले आहे आणि टोमॅटो पण 2 घेतलेले आहे, ते चॉप करून घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या ह्या 3च घेतलेल्या आहेत, त्या 2-2 तुकड्यामध्ये करून घेतल्या आहेत आणि शिमला मिरची इथे मी 1 घेतलेली आहे। इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती 2 चमचे आहे। त्याचबरोबर इथे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, सोललेले वाटाणे घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे बटाटा, फ्लॉवर आणि गाजर हे कापून घेतलेलं आहे, हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। त्याचबरोबर इथे मी हा भात घेतले म्हणजे तांदूळ घेतलेला आहे, 1008 हा तांदूळ आहे। याच्याऐवजी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण इथे खडे मसाले घेतले आहेत। इथे घेतला आहे मी तमालपत्र, वेलची, लवंग, मिरी, दालचिनी आणि छोटी विलायची आणि इथे जिरे घेतलेले आहे। इथे घेतलेला आहे हा बिर्याणी मसाला। इथे बेसिक पदार्थ मी घेतले आहेत, म्हणजे इथे घेतले आहेत जिरे पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि इथे गरम मसाला। इथे आपल्याला मीठ लागणार आहे आणि तेल घेणार आहोत। तर आपण चालू करूया। आता सर्वप्रथम आपण गॅस लावून घेऊया। यामध्ये आता आपण तेल टाकून देतोय। तेल थोडंसं जास्तच घ्यायचं, 4 पळ्या मी तेल घेतलेलं आहे। ते थोडं गरम होऊ देऊ। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये खडे मसाले सगळे टाकून देऊ। तमालपत्र, मोठी वेलची, छोट्या वेलच्या, दालचिनी, लवंग, मिरी आणि जिरे हे सगळं थोडंसं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये त्या 3 मिरच्या, हिरव्या मिरच्या आपण त्याचे तुकडे केले ते टाकून देऊया। आणि थोडासा कांदा आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ। थोडं आपण याच्यात परतून घेऊया। आता ही अद्रक लसूणची पेस्ट त्यामध्ये टाकून घेऊ। त्यामध्ये आता आपण हा टोमॅटो टाकून देऊया। छानपैकी आता भाजलेला आहे। आता आपण हे वाटाणे टाकून देऊ। ओले वाटाणे आहेत। आता यामध्ये आपण हे बटाटे आपण टाकून देऊया। असा हा फ्लॉवर आपण नंतर टाकणार आहोत, कारण तो खूप असा शिजून थोडासा गाळ होतो। त्याचा खूप नको व्हायला म्हणून आपण तो उशिरा टाकणार आहोत। त्याचबरोबर शिमला मिरची पण आपण त्याच्यात टाकून देऊ।
थोडंसं मीठही आपण त्याच्यामध्ये टाकूया, कारण ते सगळ्या भाज्यांना ते लागणार आहे. नंतर आपण परत मीठ टाकूया. आपण ते नंतर टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकणार आहोत तेव्हा. आता हे भाज्यांपुरतं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी थोडंसं दही टाकते आहे, म्हणजे अगदी 2 चमचे. तर इथे मी हे सगळे मसाले टाकून देणार आहे. त्याच्यामध्ये जिरे पावडर आहे, हळद आहे, इथे लाल तिखट आहे आणि हा गरम मसाला आहे. तर हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आता त्यामध्ये आपण हा बिर्याणी मसाला आपण त्याच्यामध्ये टाकूया. अगदी थोडा टाकायचा आहे तो, कारण आपण तिखट टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपण ते थोडं टाकून घेऊ. आता त्यात हा फ्लॉवर टाकून देऊया. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून देऊया. आता ह्या ग्लासने मी तांदूळ मोजून घेतले होते. तुम्ही कोणताही आवडीनुसार तुमच्या वाटी किंवा ग्लास काही पण घेऊ शकता. त्याच हिशोबाने आपण पाणी टाकणार आहोत. आपण 1 ग्लास तांदूळ घेतला होता, तर आपण इथे 1.5 ग्लास पाणी टाकणार आहोत. म्हणजे तांदळापेक्षा आपण थोडंसं कमी पाणी टाकणार आहोत. आता हे उकळत आहे तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया. आता ह्या पाण्याला आपण उकळी येऊ देऊया आणि हे तांदूळ ही धुवून घेतलेले आहेत, तर ते उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपण आता हे तांदूळ टाकून देऊया. आणि हलवून घेऊया आणि मीठ टाकून देऊया, कारण आपण मीठ टाकलेलं नाही. आधी टाकलेलं होतं, पण ते अगदी थोडं टाकलेलं होतं. आता आपण टेस्ट करून घेऊया आणि मीठ टाकू. भातामध्ये मीठ हे व्यवस्थित टाकायचं असतं, कारण ते नंतर आपण टाकू शकत नाही. चेक करायचं आधी. मीठ व्यवस्थित पडलेलं आहे. आता 2 मिनिटं आपण असंच उघडं ठेवूया आणि नंतर झाकण लावून घेऊ. आता आपण कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि याच्या जास्तीत जास्त 3 शिट्ट्या आपण करणार आहोत आणि नंतर आपण गॅस बंद करणार आहोत. तर आपण आता शिजल्यानंतर आपण भेटूया. आता आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता तो थंडही झालेला आहे, हवा पण गेलेली आहे. तर आता आपण ते खोलून पाहूया. मस्त कसा छान झालेला आहे हा. तर आता आपण ते सर्व करूया. अशा प्रकारे हा व्हेज पुलाव आपण तयार केलेला आहे आणि तो मी सलाड बरोबर दिलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही कोणतीही चटणी किंवा काही पण देऊ शकता त्याच्याबरोबर. त्याचबरोबर हा व्हेज पुलाव खूप मस्त लागतो आणि खूप झटपट होतो. कुकरमध्ये मी केलेला आहे. तर हा पुलाव तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.